काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं? कार्यकर्त्यांचा भाजप शहराध्यक्षांना सवाल। सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल। प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांशी माझी चर्चा। कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं वाटत नाही। सोलापूर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे 3 तर काँग्रेसचा 1 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। दत्तात्रय भरणेंची सोलापुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क। भाजपवर विश्वास ठेवून सगळे भाजपमध्ये प्रवेश करतात। दादांचे किंवा शिंदेंचे आमदार फोडायचे असा प्रकार नाही। भाजपमधील पक्षप्रवेशावर दरेकरांची प्रतिक्रिया। कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही। सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्ता भरणेंचं उत्तर। ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं, तो अजित पवार किस झाड की मुली। राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राऊतांची टीका। संगमनेरमध्ये 9,500 बोगस मतदार, अनेक जण दुबार तर काही स्थानिक नसलेल्यांचीही नावं। निवडणूक आयोग बनवाबनवीचा प्रकार करतय का? बाळासाहेब थोरातांकडून शंका उपस्थित। मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल। महेश कोठारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींची स्तुती। महेश कोठारे भाजपची स्तुती करत असतील तर तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल। महेश कोठारेंच्या विधानावर संजय राऊतांचा टोला। हिरो आमच्या बाजूला, व्हिलन मात्र तुमच्या सोबत। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। तर विरोध असला तरी चांगल्या गोष्टीची तारीफ केली पाहिजे। शिरसाटांची राऊतांवर टीका। पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार, नैतिकता म्हणून मोहोळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यात काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम, धंगेकरांचा आरोप। पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी उभा, सत्तेत असूनही धंगेकर विषय लावून धरतात, याबद्दल कौतुक। वसंत मोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण। मुंबई महापालिकेतील बढती आणि बदली घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा। सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। पालिका अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा प्रभूंचा आरोप। मिठी नदीच्या गाळाचे पैसे खाणाऱ्यांचीही चौकशी करा। सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंत यांचा पलटवार। मतचोरीचा आरोप करणाऱ्यांचा निवडणुकीत धूर निघणार। महापालिकेतील चोरी आम्ही आधीच पकडली। प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न। संकुल शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। सरकारनं जीआर काढावा आणि दिवाळीचे काही दिवस पुढे ढकलावे। सरकारनं केलेली घोषणा अद्याप अंमलात नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांचा सरकारवर निशाणा। महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोड मॅप तयार। व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। धुळ्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती। नवी मुंबईतील कामोठे सेक्टरमध्ये एका सोसायटीतील फ्लॅटला आग। आगीत आई आणि मुलीचा मृत्यू। वाशीमध्ये रहेजा रेसिडेन्सीमध्ये 10व्या मजल्यावर आग। आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला। सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत। अनिर्बंध फटाके फोडल्यानं प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ। आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज।